काढत म्हणजे काय संसारूपी वृक्षाचं वर्णन केलं. वृक्षाच्या द्वारा संसाराचं वर्णन केलं. वृक्ष म्हटल्यानंतर त्याला मूळ असते, फांद्या असते, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात. पण हा वृक्ष असा आहे, पानं आहे, पाण्याला काय नाही, फुलंही नाही, काय नाही, फुलंच नाही म्हणून. कारण फळाची पहिली अवस्था कोणती आहे? फुलंच नाही तर फळाला एक झाड आहे साहेब, त्याला फुलं येत नाही पण फळं येते, नाही सांगता येत. फणसाचं झाड आहे, त्याला काय नाही, मग फळच येतं. जाऊ द्या. मग पहिला जो संसार आहे, मूळ संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू हा संसार आहे. जन्म आणि मृत्यू या संसारूपी वृक्षाला जर नाहीसं करायचं असेल तर एक ज्ञान हाच उपाय आहे. तिथं नाही का, संसार कसा आहे, ज्याला आधी नाही, ज्याला काही नाही. बरं, मध्यंतरी भासतो, काही रूप आहे का त्याला? भाष्य काला सुद्धा जो स्थिर राहत नाही, सारखं परिवर्तन होत राहतं. क्षणोक्षणाला काय होते, तशीच याची शेती म्हणून या ते म्हणते अश्वत्थावा. मग याला जर नाहीसा करायचा असेल तर ज्ञान नाही. ज्ञानाचं ज्ञाने विन एक तरी गुंपिसे अधिक आहे. म्हणून ज्ञान हे साधन आहे. तसं अन्य साधन आहे. आपण कर्म केलं, योग केला वगैरे आधी करून जरी केला, कर्म आपल्याला फक्त चित्तशुद्धीपर्यंत नेऊन पोहोचवतं. त्याची मर्यादा संपली. बरं, आपण कल्पना करा, नाही का, उपासना केली, चित्तशुद्धी चित्ताची, आता कुठे जावे तुझे चरण कशी आहे, तिथपर्यंत नेऊन पोहोचत असतो. बरं, आपण योग मार्गाचा आश्रय केला समाधीपर्यंत, कोणत्या ह्याच्यापर्यंत. पण आत्मज्ञानाच्या मार्गाचा आपण अवलंबन केला तर मात्र काय होईल? मग नाही या ज्ञानापासूनही मूळ याचे असेले पण टयाळायचे झाड संसार. म्हणून आत्मज्ञानेच लोक खांडेनी लोटिका, याला नष्ट करण्याचं साधन हे वेदांतशास्त्र आहे. कोणतं शास्त्र आहे? वेदांतशास्त्रामध्ये जीव ब्रह्म ऐक्य, वेदांतशास्त्र संपला. जीव ब्रह्मैव नाही का, स्थितप्रज्ञस्य का भाष्य. आणि भक्तिशास्त्राच्या पेक्षा अधिक फलाला देणार आहे. जर माणसाने वेदांतशास्त्राचा जरी महावाक्याच्या द्वारा जीव ब्रह्माचा ऐक्य हा बोध झाला, पण सगुण दर्शन मात्र भक्तीनेच होते. सगुणही होते आणि कसं होते, निर्गुणही होते. बघा, वेदांताने फक्त निर्गुण दर्शन आहे, सगुण नाही. भक्तीमध्ये काय, माझे केले रूपगो दिले सगुण, ही शक्ती गुणात आहे. भक्तीमध्ये दोन्ही आहे, सगुणही आहेत. पुढे काय, पण वेदांतशास्त्र आहे ना, ज्या वेळेला जो प्रसंग येईल त्याचं महत्त्व सांगावं लागतं. नाही का, संताचं महत्त्व आलं तर देवाला कमी लेखायचं आणि कोणाला सांगायचं, संताला सांगायचं. ज्या वेळेला जे सांगायचं असेल त्यावेळेला ते सांगायचं. म्हणून ज्ञान हाच एक उपाय आहे. आणि ते कोणती विद्या पाहिजे? ब्रह्मविद्याच पाहिजे. म्हणून तर ज्ञानेविने एक उपाय करायची. मग किती खांदो खांदी विंडावी मनोनी मूळची अज्ञानशिरी. खांदो खांदी म्हणजे अगदी दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत. तमोगुणाची शाखा कुठपर्यंत जाते? दगडापर्यंत. आणि सत्वगुणाची शाखा ब्रह्मेशानापर्यंत. एक खालची शाखा आहे, वरची मधली मनुष्य शाखा.
रजोगुण वाढला तर कोणती शाखा वाढते? खालून गेलं की मनुष्य शाखा वाढली. आणि तमोगुण वाढला तर कोणती शाखा वाढते? तमोगुण म्हणजे कुवासने सगळ्या, जारण मारण होत्या, घात पात वगैरे, त्याची जी शाखा असते ना ती शाखा ऐशी होती. नाही त्याची पाहिजे ऐशी होती. पशु नाही पशु पक्षी त्याच्यातली जो पशु पक्षी व्याघ्र शाबास व्याघ्र वृश्चिक विकार नका खाली गेला ना मग कोणती योना शेवटी पशुची योनी. पशुच्या योनीपेक्षा खालची योनी कोणती? पक्षाची योनी. पक्षाच्या योनीपेक्षा खालची योनी कोणती? व्याघ्र वगैरे. आणि त्याच्या खालची योनी कोणती? विकार म्हणजे वृश्चिक. विकार म्हणजे सर्पाची योनी. ते मग जीवत्व आहे की काय? मग पुढे ऐसे होती तरु झाडाची योनी. तरी तर थोडा जीव आहे पण निदान वाघ सर्प म्हणा वाघ म्हणा एका ठिकाणी राहतो का? ज्याचे जसे ठिकाणाचे सर्प बिळात जातो काय तुमचे वाघ राहणार जातो. आणि व झाड 1000 वर्ष कुठे राहते? ऐसे तरु खालची झाडाची खालची योनी कोणती? हे कर्तव्य होतं सगळे लोक त्याच्यावर पाय देऊन जातात. ऐसे होती तरु पण त्याला सुद्धा वाढ आहे. गवत जसं तसं राहते का वाढते. ऐसे होती तरु तृण लोहलोष्ट आणि पाषाण म्हणजे दगडाची योनी. उद्धाराचा मार्ग संपला. पाषाण योनी जीवत्व आहे. तिथे दगड सुद्धा वाढत असतो त्याला सुद्धा जीवत्व सांगितलेलं आहे. अति पापाचा परिणाम कशावर होतो? दगडामध्ये होतो. एवढा मोठा इंद्र करा पण इंद्र पडली नाही का? आणि ते याची मुलगी कोणाची? ब्रह्मदेवाची. तिचं नाव काय होतं? नाव नव्हतं का? अरे अहिल्या. आणि त्या दुष्टाच्या संगतीमुळे तिला काय बोलावं लागलं? दगडाची योनी आहे. रामायणकार असले म्हणजे त्याचं चढत असते. मग तिने प्रार्थना केली होती कोणाला? गौतम ऋषीला. म्हणलं आता आमचा उद्धार काय झाला सांगा. मी कोणाची मुलगी होती? आणि नीच योनीमुळे कुठे प्राप्त झाली? उद्धाराचा मार्ग. उद्धार कसा होईल? मग गौतम ऋषीने तिला उपाय सांगितला होता. म्हणलं असं रामचिंतन करायचं की तो स्वतःची स्वरूप स्थिती सोडून कुठे येईल? तुझ्याकडे. ही चिंतनाचा परिणाम. मग तिने चिंतन केलं. त्याचा परिणाम असा भगवंताला जे काही अवतार घ्यावे लागतात त्याच्यातल्या अवताराचे प्रयोजन आहे. पण तिचा उद्धार करण्याकरता कोणत्या अवतार घ्यावा लागला? मग काय अयोध्येतच बसून राहिला का? मग अयोध्येचा उद्धार होण्याकरता हे करायला मग कोणाच्या आश्रमात येतो? गौतम. मग दगडाची योनी आहे ना. दगड कुठे येतो? आपल्याला दगडाजवळ जावं लागते का दगड आपल्याजवळ येते? मग ती कशी जाणार? मग भगवान कोणाकडे जातात? आणि तिला पाय लावतात अशी दोन्ही. आणि सांगितलं पाय नाही, देवाच्या पायाचा रज लागला तिचा उद्धार झाला. रजा मात्र तारिली अहिल्या शिळा. भगवंताने हे ना. आणि काही ठिकाणी असं आहे पाय लागला आणि काही ठिकाणी असं आहे पायाचा काय लागला?
जन्म झाला ही संसार वृक्षाची कोणती योनी नाही तर खालची जगा सगळ्या कोणापर्यंत जाते संपलं. आणि वर कोणापर्यंत जाते मग तिथं गेल्यानंतरही सुद्धा तिथे काय मुक्ती आहे का तिथे पुनरावृत्तीच्या मापा आयुष्य संपलं त्याला सुद्धा खाली यावं लागतं. म्हणजे अगदी दगडापासून तो ब्रह्मदेवापर्यंत याची व्याप्ती आहे. कोणाची संसारूपी वृक्षाची. ऐसे होती तरु तृण लोक गोष्ट आणि पाषाण ब्रह्मेशाना परते वाढे. मग असा संसार त्याला नाहीसा करायचा असेल तर ज्ञान आहे. ज्ञाने बी नाही एक उपाय करशी मग गोपी अधिक आहे. नाही तर मग या खांदीवर त्या खांद्यात दगडाच्या याच्यात जातून त्या याने याच्यात येतो नाही का. चोरी केली तर या जेलमध्ये जातो. दुसरं खून केला असेल तर फाशी. आता किती फिरायचं बहुता जन्म झाला गाडीतून राहायची पुन्हा या खांदीवर त्या खांदीवर त्या खांदीवर त्या खांद्यावर. म्हणून काय करायचं त्याला नाहीसा करायचं असेल तर मुळची अज्ञान त्याचं वर्म आहे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही. अज्ञानाला निवृत्त करण्याचं साधन कोणतं आहे. अज्ञानाला निवृत्त करणारं साधन ज्ञान. कोणतं ज्ञान. भात कसा करायचा नाश्ता करायचा. बरं ते आत्मज्ञान कुठं मिळतं. विकत मिळते का. मग कुठे मिळते. गुरु त्याचे ज्ञानी ओम नमो अध्याय वेद प्रतिभा जय जय आचार्य समस्त सर्वजय. म्हणून नाही का दोराची आवरगा जांगा मिळत आधी पैगा शेणाची वावगा किरावे. दोरीवरती बसलेला सर्प आहे. एक मनुष्य धावत चालला. अरे कुठे चालला कुठे चालला म्हटलं साप निघाला साप निघाला. म्हटलं काठी आणायला चाललो. मिळाला तो म्हणला साप कुठे आहे. तो बिळातला साप नव्हता. कुठला साप होता. म्हटलं काडीने ठोकला. दोरी होती ना तीच तुटून पडली. दोरीवरच्या सापाला नाहीसा करता साधन कोणतं. ज्ञान. दोरीचं ज्ञान झालं की सर्प काय झाला संपला. दोरीच्या ठिकाणी दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प नाहीसा होतो. काय संबंध आहे. दोरीच्या ज्ञानानं कुठं सर्प जात असतो का. मग तो सर्प कोणता आहे. प्रातिभाषिक आहे. आलं का. म्हणून तर ज्ञानाने काय होतं तो त्याचा संसार किंवा स्वरूप आहे प्रतिभा आहे. म्हणून तर ब्रह्मज्ञानाने काय होतो. नाही तर ब्रह्मज्ञानाने काय झालं नसतं. खरा सर्प कुठं दोरी दाखल्याने जात असतो का. जवळ तरी होते तो का. म्हणून ब्रह्मसत्यम जगत जीव ब्रह्मैव नापरा. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय मिथ्या. त्याचा अर्थ असा दिसत नाही असं नव्हे. नाश पावणे असं नव्हे. मग मिथ्या शब्दाचा अर्थ दिसत असला तरी त्या अधिकरणात नाही. दोरीवरचा साप दिसत असला तरी दोरीशी त्याचा संबंध नाही. अध्यासिक संबंध कोणता. मुळचे ज्ञान छेदी सम्यक ज्ञानी. दोरीची आवरगा डांगा मिळतात ती पैगा. तो क्षणाची वावगा केला आहे. किती साधना केली पण जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत संसाराची निवृत्ती होऊ शकत. क्षणाची वावगा केला. तरावया मृगजळाची गंगा डोणी लागी धावता अंगा आणि ओळे उघडीचे पैगा
मग गंगा कशाची आहे? मग मृगजळाची आहे. पलीकडे जायचं आहे म्हणून काय आणलं? साधन कोणतं केलं? नाव घेऊन आला. दोन्ही लागे जातात, ते नाव वाढवतात फसले लागतात आणि माझे ओळे पैसे पै घालतात. माझं ते नाव पलीकडे नेईल काही आता जीव जीव घेईल. पंढरपुरात पाहायला मिळतं आपल्याला. नातली हा संसारा उपाय जातो त्या अभिरा, आपण पेलो पिवारा उपाय. नातरी हा संसार मुळात संसार नरोपमत्स्य येतो आहे का त्याचं अस्तित्व. आणि त्याला नाहीसं करण्याकरता उपाय करत बसलाय. ज्ञानाशिवाय अन्य उपाय करणं म्हणजे शीण आहे. काय? आपण पेवारा विकोपित आहे. बाबा आपण पेवारा नाही, आपण पेलो पेवारा विकोपित आहे. स्वतः विचार पडणं हाच कोणी एक धंदा तो नाहीसा होत असतो. म्हणून स्वप्नाची या काय अनौषधी होती धनंजया अज्ञान मुळाया. एकाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात काय वाघ दिसला बघा, असा घाबरला. त्या झोपेतच उठला, बळकटी वाघ वाघ करत सज्जावर गेला, उडी टाकणार का. अरे काय झालं म्हटलं? वाघ पाठीमागे लागला. वाघ पाठीमागेला रानातला का स्वप्नातला? आणि उडी टाकणार होता. मग तर रानातला असतं तर बंदुकीने मारला असता. हा कुठला आहे? मग त्याला कोणता उपाय आहे? जागा काय? मग संसारातून साधू संत जगजोगी जागे जागे मजा निरंतर. हे जागृती कोण देतात? नाही का? यश्चात मिळते वश्चात एक 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 एक. म्हणून अज्ञान मुळा या कोणता खडगा म्हणजे शास्त्र. ज्ञानाचं कोणताही ज्ञान का? ब्रह्मज्ञान. नारदाच्याकडे सगळी ज्ञानं होती. 64 कल्या होत्या, 4 वेद. तरी सुद्धा त्याचा शोक गेला नव्हता. शेवटी मग सनत कुमाराने कोणतं ज्ञान सांगितलं? मग तुम्हाला पंचदशीमध्ये कठोपनिषदामध्ये मग अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग ज्ञानरूपी तलवार. परितेच लिहिला परजावे वैराग्याचे नीच नव्हे. मात्र हे तरवार जरी असले बाया ऊसतोडी करता जात असतात. मग ते ज्याच्या योगाने तोडता पोचटच असेल तर मग कसं पाहिजे? धार आली पाहिजे. नाही तर आपलं मारून मारून तयार होते. म्हणते याला ऊसतोडीचं असते ना, दणकून मारतात. तेच लिहिला परजावे वैराग्याचे. साधनामध्ये वैराग्य तेव्हा त्याचे अनुबंध असतात ना, त्याच्यामध्ये साधनं सांगितली. ब्रह्मज्ञानाची साधनं कोणती कोणती आहे? मल नावाचा दोष त्याला घालवायचा असेल तर कर्मच आहे. चंचलता नावाचा दोष घालायचा असेल तर उपासना आहे का? पुढे उद्धार आला ना, मग त्याच्यामध्ये सुद्धा हे 2 दोष जरी गेले असले मग पुढची साधना नाही का? मग विवेक, वैराग्य, समाज, मुमुक्षुत्व तेवढ्यावर काम मागणं. श्रवण पुढे, नंतर शेवटी साधन कोणतं? तत्वम पदार्थ. वैराग्य नसेल तर काय उपयोगाचं? म्हणून काय असावं लागतं? नाहीतर मग गुंतलो या संसारेन कैसा जारोसे. म्हणून वैराग्याचे नीच रवे, अभंग बळ व्हावे बुद्धी.
मग ते वैराग्य थोड्या वेळा करता की अभंग पाहिजे, साध्य प्राप्त होई उठले नि वैराग्य जेणे ना त्रिवर्ग ऐसे नि सांडणे जैसे गोमनी असुनी. ते वैराग्य काय करतात, त्रिवर्ग जन्म मृत्यू वगैरे आदी करून किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ जैसे गोमनी असुनी. काल गेले का आताची गेले, ताजी बांधते कोणाची, कुत्र्याची. ते कोणाकडे तरी कोंबडी होती बघा, बरं का. आणि ते कोंबडी काय खात असते, नाही ते वांदे केले कोणी. ते कोंबडी म्हणजे काय असते, एखादं लहान पोरग असलं ते शेंगदाणे खातं आणि ते शौचाकडे तर तसेच्या तसेच, आणि त्याच्यातले शेंगदाणे कोण खाते. आणि ते कुत्री काय करते, त्या कोंबडीने विष्ठा केलेली कुत्री ती खात असते आणि ती ताजी बांधती जैसे व मोनिया सुने म्हणजे. मग किती एखाद्या माणसाला तुला ₹1,00,000 देतो, थोडं खाऊन पाहतो. जैसे मोनिया सुने आताची गेले. कोणी किती जरी केला प्रयत्न शक्य आहे का. पयापरी पांडवा पदार्थ जाते आगवा विटवे धोगाव. वैराग्य काय करते, पदार्थाच्या विषयीची आसक्ती सोडते. जोपर्यंत वैराग्य नाही त्याचं वैराग्य किंवा त्याचं स्वरूप कळावं लागते. स्वरूप कळालं म्हणजे काय होते, जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत काय होत नाही. जैसे म्हणे असं पदार्थ जाती आगावा, सगळ्या पदार्थांनी या लोकापासून तो ब्रह्मलोकापर्यंत. आताचे गेले दयापरी पांडवा पदार्थ जाती आगावा आणि विटवी विठले चित्त प्रपंचापासून. ते प्रपंचाचा 15वा अध्याय कशा करता येतं, करोणी संसार स्वरूपे अंत ठाव. मग एक 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 मग ध्यानतेचे बळे सांडून एकेचे वेळी प्रत्येक बुद्धी करतोळी. मग बुद्धी अंतर्मुख होत असते आणि अंतर्मुख झालेली वृत्ती नाही का. ज्ञानाच्या योगाने आपली वृत्ती कोणती असते, बहिर्मुख वृत्ती आहे. संसाराची आसक्ती बहिर्मुख असते, ज्ञानात तिला अंतर्मुख करत असतं. अंतर्मुख होणं त्याच्या नाही का बाह्यवृत्ती आणि कोणती वृत्ती. विवेक सहाने नाही का ध्यान त्याची दळे सांडवणे एकेची वेळ प्रत्येक बुद्धी करतोळी. कारण तरवारीने जरी आणखी शिरच्छेद करायचा असला तर तरवारीपेक्षा सुद्धा हातामध्ये बळकटपणा असावा. बळकटपणा नसेल तर तवरा असूनही काय उपयोग आहे. लहान मुलाच्या हातात शस्त्र दिलं ते हातातून खाली पडला, अंगठा फुटून गेला. प्रत्येक बुद्धी करतोळी हात वसावी. विवेक सहाने ऊसतोडी जर करायची असेल तर ते थोडी ते कापण्याचे पदार्थ असतात त्याला धार आणावी लागते. काय आता हे ब्लेड निघालेला आहे. पूर्वी नावे लोक वस्त्राला काय आणत असतात. एक माणूस वाटला तर म्हणता नावे वस्त्राला धार, त्याने आपलं असं करायला मांडीत चिरून त्याला ते नाव्याला सवयस काय असते. आणि भोवताडी जर वस्त्र असेल तर
हे तुम्हाला इथे संस्थेमध्ये विद्यार्थी एकच नाव यायचं, नावी नव्हता तिथे. आणि मग तो वस्त्र असायचा, किती डोके केले तरी त्याला लावत नसे. आणि त्या वस्त्राने डोकी केली म्हणजे 3 दिवस अगोदर त्याला काय आली पाहिजे, दारा दृष्टांत दिला. निश्चयाचे मुष्टीबळ पाहावे 1-2 वेळ, मग तुळावे अति चोखळ. मग ते शस्त्र हातामध्ये घ्यायचं आणि मग त्या हातामध्ये बघायचं तोलून धरतो का आपण. कारण मनगटामध्ये काय असं लागते, तिथं जे कुस्ती असते ना, एकदम कुस्तीला सुरुवात करतात की हातात घेतात, मग त्याच्यामध्ये एक तो त्याला दाबतो तो त्याला दाबतो. मुष्टीबळ पाहावे 2 वेळ, मग तुळावे अति चोखाळ. आहे श्रवण झाल्यानंतर कोणता असते मग मन. पाठी हाती आपण पया निधिध्यास काळी. ही सगळी साधन आहे बघा. श्रवण, पुढे मनन, पुढे मग निधिध्यासन. निधिध्यासनामध्ये एकरूपता असते नाही का, आहे ना. श्रवण मनन पुढे मग अनात्मवृत्तीचा परित्याग करून सदैव आत्मवृत्ती ठेवणे, त्याला निधिध्यासन. आणि तुझे नुरेल गाया पुरते का. मग काही मारण्या नाहीसं करण्याकरता केलं, पण नाहीसं करण्याकरता केलं तर वस्तू असावी लागते. एकदा ज्ञान झालं की एकमेवा द्वितीयम विचारता निरसले प्रपंच सहजे. मग तत्वता व तत्व उरले. आत्मज्ञानाचे निखाडले आणि अद्वैत प्रभेचे निवाडे. नेदेव रोखवणीकडे आत्मज्ञानाचे निखांडे. आत्मज्ञान हेच कोणी शस्त्र. अद्वैत प्रभेचे निवडे. एका आत्म्याशिवाय दुसरं काही नाही, त्याला अद्वैतवाद म्हणतात. कोणता वाद? काहीच नाही मानलं तर शून्यवाद. बुद्धांचा कोणता वाद आहे? शून्यम. सगळा असतच म्हणतात ते. मग तुमच्या ख्याती प्रकरणात आहे ना, असत ख्याती कोणाची आहे? त्याची असत म्हणजे पदार्थ नाही, सगळा असत आहे. मग असत आहे तर भासते. मग तू कुठं सांगता येईल? मग तुझं मत काय नाही आहे कडे. बांधीचा पुत्र कुठं भासत असतो का? मग बांधीच्या पुत्राप्रमाणे जर साप आहे इथला भासतो. म्हणून सत्ख्याती कशी आहे? खंडी. अद्वैत प्रभेचे निवाडे. अद्वैत साक्षात वेदांत नेह नानासी. नेदिर ओळखवणीकडे बहुवृक्षाचे. नाही का, त्याचा निराश झाल्यानंतर काही शिल्लक राहत. कशा प्रकारे शरदागमेचा वारा जसा केर फेडी अंबरा. का उदयला रवी अंधारा. शरदागमेचा शरद ऋतू, त्याच्यानंतर येणारा वारा केर फेडी अंबरा. इतकं जोरात वावटोळीत असते. केर वर नेली आहेत का मोठ्या मोठ्या, तेव्हा वावटोळीत माणूस सापडला तो सुद्धा जोरात जोरात असल्यामुळे उडून जातात ना टिनाचे पत्रे हे वगैरे. केर फेडी अंबरा. उदयाला रवी अंधारा वगैरे. एकदा सूर्य उदयाला आला म्हणजे अंधार सर्व नाहीसा करून टाकत असं. नाना उपडत केव आणि स्वप्नधारीचा भाव आणि स्वप्रतीचा धार असावे. नाना उपडक येतं किंवा किती जरी स्वप्न पडलं असलं, पण एकदा जाग आल्यानंतर स्वप्नातलं सगळं नाहीच होते. स्वप्न संभ्रमाचा ठाव आहे कडे. जाग येत नाही तोपर्यंत माणसाला स्वप्न आहे की असं वाटतं खरंच आहे. एकदा जाग झाला म्हणजे स्वप्न काय झालं?
स्वप्न ब्रह्माचा ठाव नाहीच होत असे आणि स्वप्रतिधी धारेचा भाव करीत आहे. त्याप्रमाणे स्वच्या स्वरूपाची स्थिती पहा. कारण आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ना, आणि त्या अज्ञानामुळे आपण काय करत असतो, देहाच मी आहे अशी आपली भ्रांती असते. अनेकदा स्वस्वरूपाचं ज्ञान तयार काय 18व्या अध्यायामध्ये आहे बघा. यस्य नाम कृतो भाव होते निजात्मस्थितीचा राहो, काय ध्येय झालेला ठाव, काय प्रळयांबचा उन्हा. एकदा ब्रह्मस्वरूपावर गेल्यानंतर आणि कुठं देहाला नाही मिळेल का. एकदा सर्पाने काट टाकली म्हणजे फिरून येतो का तो बघायला. त्याचा संबंध काय झाला, मग देही जाणे ठाव, काय प्रळयांबचा उन्हा हो. प्रलय काढला म्हणजे जिकडे तिकडे पाणीच असते अशा बोलायला लागला नाही का. एकदा गरीबाच्या पोरीला राजाच्या मुलाने वरल्यानंतर मग ते काय आपल्या घरी गरिबी पाहायला येतं. ते एखादा भीक मागणारा मनुष्य आहे, मधुकरी मागणारा मनुष्य आहे. हत्तीने त्याच्या गळ्यामध्ये राजश्रीची काय घातली, माळ घातली. राजा या पदाला काय झाला, म्हणलं मधुकरीचं फडकं मागायला येत असं का बघायला. मग आता या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर त्याची लक्षणं असतात. स्थितप्रज्ञाचं का निर्माण मोहा, जिथे संग दोष सगळी त्याचे सगळ्या द्वेष्टा सर्वभूताना कैर्लिंगाय स्त्रीम गुणान तिथो भवती. हे सगळ्या पूर्ण प्राप्तत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे अशा पुरुषाचे लक्षण गीतेमध्ये सांगितले. तेव्हा ऊर्ध्व का अधोमुख काश आधीचे अनुशाखा डाळ ते काहीच न दिसे मृगजळ. तेव्हा ऊर्ध्व का अधोमुख, एकदा ज्ञान झाल्यानंतर ऊर्ध्व म्हणजे ब्रह्मशाखेपर्यंत वाढ, अधोमुख म्हणजे शेवटी तरतरून नोष्ट आणि पाषाणापर्यंत. का आधीचे अनुशाखा डाळ, खाली असलेले सर्व शाखा वगैरे काहीच न दिसे मृगजळचा आणि राजे. मृगजळ कोटपर्यंत, जोपर्यंत सूर्य असून त्याच्यात किरणाचा संबंध भूमीशी असतो तोपर्यंत मृगजळाचं अस्तित्व. आणि एकदा सूर्य उगायला आला म्हणजे नाही चांदणाच्या वेळी एकदा चंद्रमा आणखी आकाशामध्ये प्राप्त झाल्यानंतर मृगजळ नावाची वस्तू सूर्याच्या अस्तित्वामध्ये काय असते मृगजळ. आणि सूर्य गेला आणि कोणाला तर माझा चांदण्यामध्ये कुठे मृगजळ असते का, संपलं सगळं. ऐसे निघा वीरनाथा आत्मज्ञानाची अच्छे दोन्ही भगवत बोल. ऐसे निघा वीरनाथा, सामान्य वेळा की विराधिराज असं म्हटलेलं आहे अर्जुनाला. मग सगळ्या वीराचा तो कोण आहे, राजा आहे. आत्मज्ञानाची खतग्रता कोणत्या शस्त्र हातामध्ये पाहिजे, काय करायचं. कुठे याच्यामध्ये गेला आणि शस्त्र नसेल तर लढण्याकरता गेला तलवार असावी लागते ना. मग तलवार वार करण्याचं साधन कोणतं आहे. आत्मज्ञानाची या खटका आत्मज्ञान रूपी तलवारीने छेदवणी या भाव स्वतः भावरूपी असलेल्या वृक्षाला नाहीचं करून मग तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतः तमेव चाद्यं पुरुषं प्रकृते तदपदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतः न निवर्तन्ति भूयः. सुंदर विवरण. असं शेवटचं पद म्हणजे कोणतं, ब्रह्मपद. बाकीची पद आहे, इंद्रपद आहे, ब्रह्मपद आहे वगैरे आधी करून, पण ते पद म्हणजे पद न म्हणण्याच्या काय, तोही पुनरावृत्तीची मापा. कोणत्याही पदावर गेले तरी सुद्धा जन्म मृत्यू काय होऊ शकत नाही. पदम गच्छन्त्य नामयम, अशा पदाला प्राप्त होतं तुमच्या याच्यामध्ये.
पदम गच्छन्ति रामायण गीतेच्या श्लोकातला अर्धा श्लोक आहे. त्याचं आठवत नाही. त्या पदाला काय होतात ते बरं उद्या सांगा, आज नाही. तमेव चाद्यं पुरुषं प्रति यतः प्रति पदं गच्छन्ति रामायण ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतानुवर्तन्ते तमेव चाद्यं पुरुषं. उद्या सांगा की मला श्रेष्ठ पद म्हणजे कोणतं पद आहे? ब्रह्मपद. पुढे पद काय झाली, संपली. नाही का एखाद्या मनुष्याचं एखादा सरपंच असतो, पुढे नगरसेवक होतो, नगरसेवकाचा पुढे निवडून आला म्हणजे मंत्री होतो, कॅबिनेट मंत्री होतो, आणि शेवटी मोठपर्यंत गेल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. पदं काय झाली, संपली. आता पलीकडचं पद आहे का? कर्मजम बुद्धियुक्त आहे. कर्मजम बुद्धियुक्त आहे. फलम त्यक्त्वा जन्म मृत्यू जरा व्याधी जन्म मृत्यू जरा व्याधी पदम गच्छति. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ते. ज्या पदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारे संसार नाही. यस्मिन् गता न निवर्तन्ते भूया. पुन्हा जन्ममृत्यूची वारी काय झाली? ज्ञानदेवा घर निरंजनी आम्ही बांधली तिथे राहू निरंतर. येण्या जाण्याची क्रिया काय झाली? मग पदावर काय कायम राहू शकतो का? मुख्यमंत्री असो का कोणता मंत्री असो, कोणताही आमदार असो, किती वर्षाकरता पद असे, पुन्हा 5 वर्ष संपले, बंगला काय करा, खाली करा. पण असं पद आहे की ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा माघारी येणं काय नाही, शिल्लक आहे. यस्मिन् गता न निवर्तन्ते भूया. पुन्हा आणखी तो माघारी पदाला येत याची सरली एरदार झाला सफल व्यापार. तमेव चाद्यं पुरुषं प्रति. ओम नमो व्याद्या वेद प्रतिपाद्या. सगळ्यामध्ये श्रेष्ठ आणि त्याच्यापासून हे सर्व जगताची उत्पत्ती स्थिती लय वगैरे. याला जर काही कारण असेल तर आणि नाही का अज्ञानाला कारणीभूत आहे ना. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आणखी अज्ञानाची कार्य आपल्याला हे करा. मूळ अज्ञान हेच महत्वाचं आहे. ज्ञान ते बी अज्ञान मूळ आहे, अज्ञानाची खटका. येत नाही का तमेव चाद्यं पुरुषं प्रति. सर्वामध्ये ओम नमो व्याद्या. मूळ जर तत्व नसेल, अस्थिर असलेल्या जगताला कोणतं ना कोणतं तरी स्थिर तत्व असावं लागतं. ते जर नसेल तर रोळे चालते, गाडी चालते, मग बरी बंदर कधी. वर धावणारी गाडी आहे पण खालची रूळ कशी आहे, तसं या बदलणाऱ्यात संसाराला कोणी ना कोणी ती स्थिर तत्व असलं त्यालाच म्हणतात म्हणजे चळेना आहे का. म्हणजे मगमणी तळे सर्वेश्वरे आकारी करे कोंदरे असत नसरे कोणी एरी सुपूर्पण याचे पाहावे तर शून्याची नव्हे घरी गगनाचे नि पालवे गाळून ऐशी आई विरळी ये विज्ञानाची खोळी हलविली आहे नगळी ते परब्रह्म. अशा पदाला काय होत होतं? पुन्हा प्रसुद्धापुराण ज्याच्यापासून संसाराला अधिष्ठान कोणतं ना कोणतं तरी
आपल्याला पाणी आलं पडलं म्हणजे गवत उगवताना दिसते. एरवी त्याची मुळं दिसतात का? म्हणजे अर्धी गवत उगवताचं मूळ असलं कारणच नाही तर कार्य झालं. त्याप्रमाणे हा संसाराला मूळ कोण आहे? आज्ञान. इदंतेशी वाळले मी पण विण डारले. मूळ स्वरूप आपलं कोणतं आहे? ते विचारसागरामध्ये मी कोण आहे या प्रश्नाला उत्तर देते. मग मी देह नसून मी कोण? आत्मा कसा आहे? सद्रूप चिद्रूप अणू. इदंतेशी वाळले मी पण विण डारले. इथं अहमचा अध्यास ममाध्यास याचा काही संबंध नाही. इदम देशिवाय इदम संस्कृतामध्ये आहे ना, हा ही वर्णन करताना इदम म्हणतात. त्याला हे म्हणता येत नाही, मी म्हणता येत नाही. कोणत्याच अर्थाने त्याचं वर्णन करता येत नाही. असं स्वतः स्वरूप आहे. मी पण हे विण डारले. आमचा आपल्याहून जे भिन्न असते ना, नाही का? आता पुस्तक आहे पण त्याला हे शब्द वापरतो. कोणता? तिथं आहे कोण? आहे ना, प्रत्येक जण आपल्या शरीराला काय म्हणतो? द्वैतापत्य येत असते ना. अहमचा आणि ममाचा अध्यास म्हणत असतात त्याला. पशु पक्षाला काय आहे? अहमचा अध्यास आहे पण ममाचा अध्यास आहे. आपल्याला काय आहे? अहमचा अध्यास आहे. अहम तर निवृत्त करत नाहीत पण मम वाढवल्याशिवाय राहत नाही. एखादं पोर असते ना, लहानचं पोर, कुठे देहधर्म करते, घरातच देहधर्म करते. एक चुकी. दुसरी चुकी कोणची? त्याला काही कळत नाही. तिथंच लग्न तिथंच आणि पुन्हा असं करतात. म्हणजे पहिली चुकी केली. कोणती चुकी? पहिली चुकी कोणची? अहमचा अध्यास. आणि दुसरी चुकी कोणची? मम. पशु पक्षाला अहमचा अध्यास आहे, ममाचा अध्यास नाही. आपण जर काही वैरण टाकली तर काही ठेवायला पाहिजे, काही खाल्ली पाहिजे. कळतं का त्याला? गोष्ट सांगून वेळ जाते. कोणीतरी शेठी होता, पण तो घोड्याच्या नादी होता. असं बसलेला होता. तरच तो मनुष्याला म्हणलं, का आनंदित दिसता तुम्ही? काय भानगड्या? नाही म्हणायला लागल्या, आमचा घोडा असा आहे तसा आहे सगळा. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर चेहरा उतरला होता. म्हणलं, का बाबा चेहरा उतरला आहे? म्हणला, उतरण्याचं काय? तुम्ही काय आजारी आहात का? नाही म्हणलं, आम्ही आजार नाही, आमचा घोडा काय आहे? आजारी कोण आहे? चेहरा कोणाचा उतरतो? ऐका. बरं, पुढे काय झालं की 2 दिवसांनी आला. पुढं पाहतो चेहरा प्रफुल्लित. म्हणलं, तुमचा चेहरा प्रफुल्लित दिसतो, काय कारण आहे? म्हणलं, घोडा दाना पाणी खायला लागला. दाना पाणी कोण खातो? चेहऱ्यावर प्रसन्नता. पुढे शेठजीच आजारी पडला. मग घोड्याचा चेहरा उतरला असेल. नव्या शेठजी मेलाच. त्या दिवशी भरपूर दाना पाणी घोड्याच्या ठिकाणी कोणता अध्यास नाही. पण कोणता अध्यास आहे? आमचा. मी कोण आहे? पशु पक्षाला कळतं का? मनुष्य काय करतो? अहमचा अध्यास घालवत नाही पण ममाचं वाढवल्याशिवाय गुंतलो या. आपल्याला मी कोण आहो कळतं का? अहमचा अध्यास देहालाच काय म्हणतो आपण? यथार्थ ज्ञान आहे का विपरीत ज्ञान आहे? मी सहज आलेले आहे म्हणून तुम्हाला मी पण विण डारले. असं जे असलं, ज्याच्या ठिकाणी अहम नाही, मी नाही, डारले म्हणजे प्रसिद्ध असलेले,
ते रूप पाहिजे आपले आपणाचे. मुळामध्ये शरीर हे आपलं रूप नसून मूळ स्वरूप आपलं कोण जायचं. तुका म्हणे हा तो स्वय मग मग निरंजनी आम्ही पाहिजे. आणखी याचा विचार केला आहे क्रमाक्रमाने काय करू.